नमस्कार अँड वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी हळू बोलते आहे कारण आम्ही जरा बाहेर आलो. मी अचानक ब्लॉग सुरू केला आहे. तर आज 31st आहे आणि आम्ही बाहेर फिरतो आहे. माझा नवरा बळजबरी शॉपिंग करतो आहे, माहीत नाही का. आणि मी तर का आली मला पण कळत नाही. मी सखीसाठी काहीतरी घ्यायला आली, ती सखी लांबच राहिली. शुभूने माझ्या डोक्यात खूळ घातलं की आज नवऱ्याला काहीतरी गिफ्ट देऊया आणि आम्ही बळजबरी त्यांना काहीतरी गिफ्ट देतो आहे. ॲक्च्युली मी त्याला गिफ्ट केलं पण दाखव निखिल, मी तुला काय गिफ्ट केलं आहे. तू काय आत्ता कावर दाखवते म्हणजे. आणि निखिल घरी सगळे झोपलेत. निखिल मला, शुभूला आणि स्वातीला शॉपिंगला घेऊन आला आहे. बिचारा बायकांसोबत जाम होतो आहे. आणि आम्ही तिघी मुली असताना जो फक्त निखिल एकटाच शॉपिंग करतो आहे. आम्ही तिघी फक्त त्याच्या मागे मागे फिरतो आहे. बाहेर आम्ही आज दिवसभर खूप मज्जा केली आहे. मला खूप जास्त शूट करता आलं नाही आहे, बट रात्रीचं मी पूर्ण शूट करेन. तर आम्ही शॉपिंग करून आलो आहे आणि मी आणि शुभूनी सेम ड्रेस घेतला होता आत्ता घालायला. बट शुभूनी एक साईज गडबड केली आणि तिने बिल पण नाही घेतलं. बरं ऑनलाईन पे पण नाही केलं. ते म्हणजे जीपे करायचं. मेरे पास कॅश आहे तर कॅश दिली. त्यात 1998 झाले होते. तर 2 रुपयासाठी डोकं पण लावलं. 98 रुपीज झाले होते आणि ती गर्ल मला 2 रुपये देत नव्हती. मी म्हटलं मी ऑनलाईन केले असते तर पूर्ण केले असते ना, सो गिव्ह मी 2 रुपीज. म्हणून ती वादही घालणार नाही. आता आम्हाला पॅन्ट चेंज करायला जायची, आमच्याकडे बिल नाही आहे आणि आता आम्हाला तो ड्रेस घालता येणार नाही आहे कारण कोणीच असं इंटरेस्टेड नाही आहे तिला घेऊन जायला तिथे चेंज करून आणायला. तिला एकटीला पण पाठवायला तयार नाही आहे. मला नाही दिली तर मी तिथे बसून रडणार. आणि हिने माझाही पचका केला आहे. ही घालत नाही त्याच्यामुळे मी पण तो ड्रेस घालत नाही आहे. सो असं काहीतरी आहे. सगळ्यांना सगळं बाहेरून येणार आहे. बट माझ्यासाठी आणि जे व्हेज आहे त्यांच्यासाठी वरण आणि भात बघ किती केला आहे. एवढा सारा भात केला आहे बिकॉज हे जे नॉनव्हेजवाले आहेत ना ते पण कशी बिर्याणी दिली असं तसं करत आमच्याच डाळ भातात येऊन जेवतात. मला मागच्या 2-3 वर्षाचा चांगला अनुभव आहे. सो डाळ भात जरा जास्त केला आहे. आम्ही डाळ भातावर राहणार आहे. बाकी ये लोग जो खाएंगे वो खाएंगे. और हम खाएंगे बिरयानी, पनीर चिल्ली, सोयाबीन चिल्ली. वेज का मेन्यू मत बता बहन, तेरा नॉनव्हेज का बता. तंदूर, त्याच्यासोबत अजून चिकन चिल्ली बी प्रोबॅबली आणि मोस्ट इम्पॉर्टंट केक हे पण खाणार. अजून बा त्याने मला बऱ्यापैकी शॉपिंग करून दिली आज स्वतःहून. मी त्याला गिफ्ट दिलं, त्याने पण मला गिफ्ट दिलं. बिल त्याने एकट्यानेच भरलं कारण त्याची सॅलरी झाली. आज वो राजा माणूस है. 5 तारीख तक राजा रहता है आदमी. उसके बाद मैं रहती हूँ ज्योति. सो असा सगळा गोंधळ चालू आहे. नंतर मी दाखवतेच की आमचं काय काय होतं. इकडे सखी आहे. निखिल सरक रे. इकडे सखी तिचाच गोंधळ चालू आहे. या घराची पण होम टूर हवी असेल तर खाली कमेंटमध्ये सांगा, मी देईल. का रे. आणि मी तुम्हाला प्रॉमिस करतो की क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग येणार जेव्हा निखिलला वेळ मिळणार. आणि निखिल माझ्यासाठी अजून छान गिफ्ट घेतलंय मागच्या 3 ते 4 दिवसापासून. बट तुम्हाला देत नाहीये. तुम्हाला काय घेतलंय याच ब्लॉगमध्ये सांगेन मी लास्टला. मी असं काही विशेष नाही आहे बट त्याने घेतलं आणि तुम्हाला देत नाही आहे. लेट इट बी. आता सखीला खाऊ घालायचं मला. संध्याकाळी पार्टीच्या आधी अश्विनीने बोरं आणली होती आंबट आणि ती निखिलला प्रचंड आवडता म्हणून निखिलने आणि शुभूने त्याच्यावर पूर्ण ताबा घेतला. दिलीप भाऊजींनी नवीन सोफा घेतलेला होता त्याच्यामुळे त्याच्यावर खूप मजा मस्ती चालू होती सगळ्यांची. अनाउन्समेंट ऐकून घ्या. सगळं व्हायच्या आधी म्हणजे जेवण झाल्यावर कोणी किती जेवलेलं असलं, काही केलं असलं, किती एन्जॉय करत असलं, सोफ्यावर हात ठेवायचे नाही. खाल्लेले करकटे थोडं जपून. आणि चुकून सांडलंच आमच्याकडनं नवीन सोफ्यावर काही तर नाही आधी सांगतोय रुई लक्ष ठेवायचं बरं बेटा. 2 दिवसात सखीची विशाल काकाशी चांगली गट्टी जमलेली होती. त्यांचा लॅपटॉपसाठी का होईना त्यामुळे सारखी त्यांच्या मागे असायची. त्यांच्यासोबतच खेळत होती. रात्री मस्त केक कटिंग केला ह्या चिल्लर पार्टीसोबत आणि न्यू इयरचं सेलिब्रेशन केलं. सगळे एकत्र असले की खूप मजा येते आणि ह्या वर्षी पण आम्ही खूप धमाल केली. रात्री 3:30पर्यंत सेलिब्रेशन केलं छान. कट टू डे 2. नवीन वर्ष आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात आम्ही दरवेळेस आळंदीला जाऊन करतो गजानन महाराजांच्या मंदिरात. तर आज पण सकाळी उठलो आहे. छान ट्रॅडिशनल तयार झालो आहे. सगळे झोपलेले होते. ॲक्च्युली आम्हाला काकड आरतीला जायचं होतं पहाटे 5 वाजता पण नाही शक्य झालं कारण आम्ही झोपलोच 3-3:30ला. रात्री एवढी मजा मस्ती होती. शूट करताना आलं कारण इतका गोंधळ आणि इतकी मजा मस्ती होती की काय शूट करावं काय ठेवावं. आणि अशा वेळेस फोन हातात घेणं पण कळत नाही. आपण आपल्या धुंदीत असतो त्या गमती जमतीच्या. यांच्या कॉलेजचे किस्से
हे सगळे कॉलेज फ्रेंड्स आहेत, ते मजा मस्ती यात राहून गेलं काल बऱ्यापैकी शूट करणं. गेम तर आमचे काही झालेच नाही, कारण आमची बेबी सिटिंग चालू होती, यांची पार्टी चालू होती. बट छान गेलं आमचं. 2024ने खूप काही दिलं आहे. 2025 अजून काही देऊन जाऊ का रे. पर्सनली प्रोफेशनली आमची खूप छान ग्रोथ झाली आहे. सखी आली आमच्या आयुष्यात सगळ्यात मेन गोष्ट. आणि यावर्षी पण अजून तसंच काही काही छान हो. तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. या म्हणजे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बेसिकली. आणि आता आम्ही चाललो आहे गजानन महाराजांच्या मंदिरात. तिथून घरी जाऊ. घर थोडं सेट करायचं अजून. ॲमेझॉनवरनं आमचा फायनली टेबल आला आहे, तो पण घरी जाऊन तुम्हाला दाखवते. सो बघत राहा. मंदिरात छान आरती सापडली होती आम्हाला, त्यामुळे खूप भारी वाटलं. घरी आल्यानंतर सखीने लगेच तिचं काम करायला घेतलं. माहीत नाही तिला हे धुणं वाळत घालायचं काय ऑब्सेशन झालं आहे, बट मी धुण्याची बादली बाहेर आणली की ती कुठेही असो कशी असो लगेच माझ्या मदतीला बाहेर धावून येते. सकाळी आमचं दर्शन खूप छान झालं. मेन म्हणजे आम्हाला आरती सापडली. सखी मंदिरात जाईपर्यंत झोपली होती, नेमकी आरतीच्या वेळेस उठली. आरती संपेपर्यंत जागी होती, परत झोपली. असं आरती वगैरे मिळालं आणि छान वाटतं. आम्हाला शेगावलाही मिळाली होती, महालक्ष्मीच्या मंदिरातही मिळाली होती आणि आज इथे पण. सो मेन म्हणजे सगळ्यांना हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. आम्ही आलो आहे घरी. 2 दिवस आम्ही खूप मजा मस्ती केली. आल्यावर वाटलं होतं की खूप थकल्यासारखं होईल, कारण आम्ही खूप घाईघाईत गेलो होतो. निखिलच्या मित्राचे वडील वारले, त्यामुळे खूप घाईघाई. कसं काय मला माहिती नव्हतं काय काय आवरणं चालू आहे, कारण मी फक्त बॅग भरत होती 2 दिवस जायची. आणि स्वाती, शुभ आणि प्रियाने सगळं आवरलं, पण त्यांनी पूर्ण घर आवरून ठेवलेलं होतं माझं. सो आज आमचा टेबल पण आला आहे, म्हणजे काल परवाच आला होता, बट तो शेजारच्या ताईंकडे होता. सो आता तो पण ओपन करायचा आहे. सोबतच आज माझी एक फ्रेंड आहे यूट्यूबर, तिच्या मुलीचा बड्डे आहे, तिकडे पण जमलं तर जायचं आहे. आणि निखिल निवांसाठी जे गिफ्ट आलं आहे ते पण मला ओपन करायचं आहे. सो ब्लॉग बघत राहा आणि तुम्हाला मी टेबल पण कसा आहे ते दाखवते. 2 दिवसापूर्वी हा टेबल आलेला होता, पण आम्ही घरी नव्हतो म्हणून शेजारच्या ताईंकडे आम्ही ठेवलेला होता. त्यामुळे तो ओपन करायची खूप जास्त एक्साइटमेंट होती. आणि सखीला तर असे बॉक्स इतके लागतात की सारखी निखिलच्या मागे पुढे होती. फायनली तो ओपन केला आणि ओपन केल्या निखिलचा मूड ऑफ झाला, कारण आम्ही जे मागवलं होतं हे ते नव्हतंच. आम्ही आमच्या सोफ्याला साजेल असा लाकडी मागवला होता, बट हा वेगळाच मागवला आम्ही. बट आम्ही जो मागवला होता तो आलाच नाही आहे. आम्ही वूडचा मागवला होता, हा मार्बलचा आला आहे. तसा मार्बल नाही मग वूडच आहे, पण ते पॅटर्न तो आहे. हा पॅटर्न वेगळा आहे, म्हणजे पण ती डिझाईन नाही ना जी आपण मागवली होती ती. आम्ही वूड टाईप जी डिझाईन होती ती मागवली होती, जी आमच्या सोफ्याला मॅच करत होती. बट हे काहीतरी वेगळंच आलं आहे आणि क्वालिटी पण जरा हलकी आहे असं निखिलचं म्हणणं आहे. सो असं ब्लॅक मार्बल टाईप आहे. सखीला ते पण खोलायची खूप इच्छा आहे, बट ते लगेच रिटर्न करायची इच्छा आहे आमची आता. सो लगेच रिटर्न करतो आम्ही ते. दुपारनंतर मस्त निखिलच्या आवडत्या कॅफेला जाऊन आम्ही हे आयफोनचं ओपनिंग केलं. 4 दिवसापासून ठेवून घेतलेला हा फोन फायनली मला माझ्या नवऱ्याने दिला. ॲक्च्युली सखीने माझा आत्ताचा फोन फोडला आहे. मला फोन घ्यायचाच होता. मला आयफोनचं एवढं क्रेज नाही, पण माझ्या नवरोबाला खूप आहे. आणि हा न मागता गिफ्ट केलेला फोन आहे म्हणून त्याचा आनंद जरा जास्त आहे. आणि आयफोन खोलतानाचा व्हिडिओ घेणं इज व्हेरी मस्ट, कारण ते सध्या ट्रेंडिंग खूप आहे. सो फायनली मला आयफोन मिळाला आणि असं टिटॅनियम कलरमध्ये. मला ब्लॅक हवा होता, बट निखिलने हा चूज केला. म्हटलं चलता आहे चल. त्याचबरोबर निखिलला कॅफे एक्सप्लोर करायला खूप आवडता आणि हा त्याचा आवडता कॅफे पण आहे, जो मला एवढा आवडत नाही बट त्याला आवडतो, म्हणून तिथे गेलेलो आम्ही. फूड मात्र माझ्या चॉईसचं होतं. मला गार्लिक ब्रेड प्रचंड आवडतो. त्यावरून आम्ही गेलो होतो भक्तीकडे मनूच्या बर्थडेला. तिथे तिची नेमिंग सेरेमनी पण होती आणि बर्थडे पण होता आणि तिला भेटून खूप छान वाटलं. याआधी आम्ही फक्त फोनवर बोलायचो, आज प्रत्यक्षात भेटलो, त्यामुळे खूप छान वाटलं. सखीत मात्र प्रत्येक बर्थडे प्रत्येक कार्यक्रम खूप एन्जॉय करते, जसं तिथेही एन्जॉय करत होती. तिथे तिचं चालणं वागणं खेळणं सगळं चालू होतं. बाहेर गेल्यानंतर सखी जेव्हा किरकिर करत नाही, त्रास देत नाही ना, मला खूप प्राऊड फील होतं की यार ये मेरी बेटी आहे जो बाहेर आके बिलकुल परेशान नाही करते. आणि सखी मला कधीच कुठे त्रास देत नाही. छानसा बर्थडे सेलिब्रेट करून आम्ही घरी आलो आहे. जरा लवकरच आलो आहे, कारण सखीला 8:30 नंतर झोप कंट्रोल नाही होत आणि मग तिची चिडचिड व्हायला सुरुवात होते आणि तिची झोप खूप मेन आहे. सो लवकर निघालो आम्ही तिथून. बर्थडे केक कट केला आणि आम्ही लगेच निघालो. आणि तुम्हाला जसं मी सांगितलं होतं की निखिल मला काहीतरी गिफ्ट देणार आहे, तुम्ही बघितलंच असेल. त्याने मला फोन गिफ्ट केला आहे. असं विशेष असं काही रिझन नाही आहे. तो मला 3-4 महिन्यापासून म्हणत होता घे नवीन काहीतरी, कारण माझा फोन बऱ्यापैकी जुना झाला होता.
बट माझी इच्छा नव्हती. बट त्याच्या लेकीने त्याला साथ दिली आणि माझा हा आत्ता ज्या फोनमध्ये मी शूट करते तो तिने फोडला. त्याचा डिस्प्ले हळूहळू जातो आहे, म्हणजे मला शूट करताना पण थोडा प्रॉब्लेम होतो आहे. सो निखिल बोलला घेऊन टाक. तर 4-5 दिवसापासून त्याने फोन आणला होता, असाच लांबून दाखवला पण तो हातात देत नव्हता. कारण त्याचं असं म्हणणं होतं स्क्रीन गार्ड आणि कवर टाकू दे तनू मला, मग देतो मी तुला. ते टाकून झालं नाही, बट आज त्याने माझ्याकडनं ओपन करून घेतला. त्याच्यानंतर स्क्रीन गार्ड टाकला त्याच्याला त्या फोनला. ॲक्च्युली त्याचं आणि आयफोनचं असं जुळत नाही, त्याला ते त्याच्याकडनं गडबडच होते. तो 2012-13 साली जेव्हा तो नवीन नवीन नोकरीला लागला होता, काय पॅकेज असतं तेव्हा, कमी पॅकेज होतं, तर तो आयफोन घेतला होता कारण त्याला हौस होती खूप. आणि तो घेतला, त्याचा 1 हप्ता भरला, EMIवर घेतलेला होता. आणि त्याच्यानंतर तो फोन चोरीला गेला. तर चोरी गेलेल्या फोनचे तर त्याने सगळे हप्ते भरले, कारण भरावेच लागणार होते. त्यानंतर त्याच्यानंतर त्याने दुसरा आयफोन घेतला, तो वापरला. आमच्या लग्नानंतर त्याला मी गिफ्ट केला होता आमच्या फर्स्ट ॲनिव्हर्सरीला. आणि त्याच्यानंतर तो 8 दिवसात दर शनिवारी तो शनी मंदिरात जातो. तर मंदिरात जाऊन त्याने तो फुटला, त्याच्याकडनं तो दगडावर पडला. त्याने स्क्रीन गार्ड वगैरे लावलेलं नव्हतं तेव्हा म्हणून. तर ॲक्च्युली तो 7च दिवस झालेला होता म्हणून आम्ही त्या ॲपल स्टोअरमध्ये गेलो, त्यांच्याशी बोललो. मग ते बोलले की हा 7,000चा इन्शुरन्स घ्या, त्याच्यावर एक्सचेंज मागा वगैरे असं करून मग तो एक्सचेंज मिळाला. तर त्याचं असं काही जमत नाही आहे. आत्ताचा त्याचं मागच्या वर्षी पण मीच गिफ्ट केला आहे त्याला फोन. तो छान वापरतो आहे सध्या तरी. बट त्याचं असं म्हणणं होतं की तनू यार तुझा पण फुटला आहे तर नको गडबड व्हायला. त्याच्यामुळे आम्ही सगळे खूप रावण्या करत होतो. म्हणजे सृजल झालं, शुभू स्वाती आमचं चालू होतं की निखिल लांबून तरी दाखव रे आम्हाला गरिबांना कसा आहे तो. पण तो नव्हता दाखवत. बट आज फायनली दिला आहे त्याने मला तो. अँड अदर दॅन दॅट आमचं 31st सेलिब्रेशन खूप सुंदर झालं. मला शूट करता नाही आलं खूप, कारण मी पण खूप अग्रेसर असते एकमेकांचे खेचण्यात, मजाक मस्ती करण्यात. सगळ्या भावजींशी माझं छान जमतं, निखिलचे जेवढे मित्र आहेत त्यांच्या सगळ्यांशी. आणि इथं आमच्या ग्रुपमध्ये तसं कोणाला राग नाही, हे असं बोललं ते तसं बोललं. सो मजा मस्ती करायला मी अग्रेसर असते. माझ्यापासून पोरींना लांब ठेवण्यात येतं, इतकी अग्रेसर असते मी. तर त्यामुळे मला असं मी त्या गप्पांमध्ये एवढी इन्व्हॉल्व असते ना, याचं काय चालू आहे त्याचं काय चालू आहे, तर त्याचं फोन घेऊन शूट करणं असं होत नाही. आणि इतकी मस्ती असते, इतके कॉमेडी पॉईंट्स असतात, इतकं हसणं चालू असतं की काय काय शूट करणार. सो काल रात्री खूप जास्त शूट नाही केलं, फक्त केक कटिंगचं शूट केलं. बट 2024 आमच्यासाठी खूप छान गेलं आहे. सगळ्यात मेन आमची सखी आली आहे फेबमध्ये वर्षाच्या सुरुवातीला. अदर दॅन दॅट पर्सनली प्रोफेशनली निखिलची पण खूप छान ग्रोथ झाली, माझी पण खूप छान ग्रोथ झाली. नॉट अबाउट इन्स्टा यूट्यूब बट बऱ्याच गोष्टी ज्याच्यात ग्रोथ झाली आहे. आणि सगळ्यांचीच झाली आहे, घरच्यांची म्हणा. तर 2024 असं खूप गोड गोड गेलं आहे, असं काही वाईट ऐकायला नाही आलं आहे. आणि मी खूप मोठ्या इन्सिडेंटमधनं पण वाचली आहे. सो तारलं पण आहे आम्हाला. तर खूप छान गेलं आहे 2024. 2025 पण तसंच सगळ्यांसाठी, माझ्यासाठी नाही सगळ्यांसाठी खूप सुखदायी आणि भरभराटीचं जावं. आणि असंच प्रेम करत राहा माझ्यावर, सखीवर आणि निखिलवर. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि व्लॉग बघायला अजिबात विसरू नका. हा माझा बर्थडे मंथ आहे, सो मला गिफ्ट म्हणून प्लीज जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करून जा. जानेवारी आला की माझ्या अंगात तरतरी येते आणि मी आजूबाजूच्यांना थोडं थोडं त्रास द्यायला सुरुवात करते. लाईक दादा, पप्पा, निखिल, माझा बड्डे. तर तुम्हालाही सांगते माझा बड्डे प्लीज सबस्क्राईब करून जा. सो डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.